अगदी टमटमीत अशा कापण्या फुगलेल्या आहेत. हे पहा, त्याचा वरचा भागही बघा अगदी मऊ असं झालेला आहे. कापणी मोडून बघूयात. आतूनही बघा अशा पद्धतीने ही कापणी तयार होते. नमस्कार, स्वातीज किचन फूडमध्ये आज आपण खुसखुशीत आणि टमटमीत फुगलेल्या कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. तर कापण्या बनवताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जितकं गव्हाचं पीठ घालता तेवढ्याच प्रमाणात बेसनचंही पीठ तुम्ही घातलं पाहिजे. म्हणजे 2 वाटी गव्हाचं पीठ असेल तर 2 वाटी बेसनचं पीठही त्याच्यामध्ये घातलं पाहिजे. बेसनचं पीठ हे गव्हाच्या पिठापेक्षा कमी पडलं नसलं पाहिजे, तरच कापण्या हा टमटमीत फुगतात आणि खुसखुशीत होतात. कापण्यांबाबतीत सांगायची अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर वाटीभर गूळ घातला तरी सुद्धा आपला जो मोठा कुकरचा डबा आहे तो अर्ध्याला जास्ती भरेल इतक्या कापण्या सहज होतात. म्हणजे काय तर 1 वाटी गुळामध्ये सुद्धा भरपूर पीठ बसतं, त्यामुळे कापण्या ह्या जास्ती प्रमाणात होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक बाउल घेतला, त्याच्यामध्ये बरोबर 1 वाटी गूळ चिरून घातला. गूळ शक्य तितका बारीक आणि पातळ चिरलेला असावा, म्हणजे तो पाण्यामध्ये लवकर विरघळतो. 1 वाटी गुळासाठी अर्धी वाटी कोमट पाणी घातलं. तर हे मिश्रण चमच्याने ढवळून घेऊ, म्हणजे गूळ पाण्यामध्ये लवकर विरघळला जाईल. बऱ्याच ठिकाणी हे मिश्रण गॅसवरती ठेवून गूळ पाण्यामध्ये विरघळला जातो, पण त्यापेक्षा या पद्धतीने गूळ पाण्यामध्ये मिक्स करा. त्यामुळे काय होतं, गुळाची ओरिजिनल चव आहे ती कापण्यांमध्ये उतरते आणि कापण्या चवीला अधिक छान लागतात. तर पाण्यामध्ये हे गुळाचे खडे असतात ते लवकर बारीक होत नाहीत, तर त्यामुळे हे हाताने फोडून घ्यावे लागतात. अशा पद्धतीने गूळ पाण्यामध्ये विरघळायला 15 ते 20 मिनटं लागतात. तर हे पहा, अगदी बारीक बारीक असे कण राहिलेले आहेत, ते सुद्धा आपण हाताने बारीक करून घेऊयात. पाण्याचा रंग बघा अगदी मधासारखा झालेला आहे आणि पाणी तुम्ही बघू शकाल अगदी दाटसर असं हे पाणी आहे. आता ह्याच्यामध्ये बरोबर 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊया. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी बरोबर 1 वाटी बेसनचं पीठ घालायचं आहे. म्हणजे 50% गव्हाचं पीठ असेल तर 50% बेसन पीठ हे घातलंच पाहिजे, त्याशिवाय कापण्या मऊ होत नाहीत. बेसन पिठामुळे कापण्या मऊ होतात. तर त्याच्यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा बडीशेप पावडर घालून घेऊ आणि हे मिश्रण हाताने एकजीव करून घेऊ. इथे मला पीठ थोडंसं पातळ वाटतंय, म्हणून मी इथे पुन्हा अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ घातलं. तर हे पुन्हा हाताने एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पिठाचा गोळा होत नाही तोपर्यंत अर्ध्या प्रमाणात पिठं घालून घ्यायचे आहेत. म्हणजे अर्धी वाटी बेसनचं पीठ घातलं तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर हे पहा, इथे मी 1 चमचा पुन्हा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसनचं पीठ घातलं. बेसनचं पीठ हे गव्हाच्या पिठाच्या बरोबरीला घालायचं, कमी पडून द्यायचं नाही, नाहीतर मग काय होतं, कापण्या कडक होतात. तर आपल्याला मऊ कापण्या हव्यात, त्यामुळे बेसन पिठाचं प्रमाण हे पिठामध्ये जास्त असलं पाहिजे. तर मला लागेल तसं मी याच्यामध्ये पिठं घालत आहे. तर तुम्ही बघू शकाल इथे एक गोळा तयार झालेला आहे. तर इथंपर्यंतच आपल्याला पिठं मिक्स करून घ्यायचे आहेत. याच्यापुढे याच्यामध्ये पीठ घालायचं नाही, जरी हे चिकट वाटत असेल तरीसुद्धा. गुळामुळे पिठाला चिकटपणा येतो. हे बघा, बोटांनाही पीठ लागतं आहे. तर या पिठामध्ये मॉइश्चर भरपूर आहे, ओलावा भरपूर आहे. आता हा चिकटपणा घालवण्यासाठी जर तुम्ही जास्तीचं पीठ घातलं किंवा कोरडं पीठ घातलं तर याच्यातील हा चिकटपणा आहे किंवा मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि कापण्या एकदम कोरड्या होतील. तर म्हणून याच्यामध्ये जास्तीचं पीठ घालायचं नाही, अगदी गोळा वळता येईल एवढंसंच पीठ याच्यामध्ये घालायचं आहे. तर हे पहा, हे पीठ जरी चिकट असेल तरीसुद्धा याचा गोळा अगदी सहज वळला जातो आहे. पिठामध्ये गुळाचं मॉइश्चर आहे, ओलावा आहे, त्यामुळे ह्या पिठाला चिकटपणा आलेला आहे. याच्यामध्ये जर तुम्ही जास्तीचं पीठ घातलं तर कापण्या कोरड्या होतील. तर हे पहा, बोटांनासुद्धा याचा चिकटपणा लागतो आहे. आता हे पीठ चांगलं तयार झालेलं आहे. हे पीठ अर्धा तास झाकून ठेवू, म्हणजे या पिठामध्ये गूळ चांगला मुरला जाईल आणि कापण्या चांगल्या टम्म फुगल्या जातील. अर्ध्या तासानंतर पीठ चांगलं मुरलेलं आहे. तर ही गोळी आहे त्याची चपाती लाटून घेऊ. त्यासाठी इथे मी
गोळीला गव्हाचं कोरडं पीठ लावून घेतलं. आता याला लाटून घेऊ. थोडं लाटून झाल्यानंतर याच्यावरती खसखस लावून घ्यायची आहे. तर इथे मी खसखस लावून घेते. खसखस बोटाने प्रेस करत लावून घ्यायची. सर्व बाजूनी अगदी काठापर्यंत खसखस लावून घ्यायची आहे आणि बोटाने प्रेस करून पुन्हा लाटण्याने लाटून घ्यायची आहे, म्हणजे खसखस चांगली रुतून बसते. याच पद्धतीने मागच्या बाजूसही खसखस लावून घ्यायची आहे. आता कापण्या कट करून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापण्या कट करून घेऊ शकता. कापण्या कट करताना हे पीठ खाली चिकटलं नसलं पाहिजे याची काळजी घ्यायची. तर तुम्ही बघू शकाल अगदी सुंदर अशा या कापण्या तयार झालेल्या आहेत. आता याच पिठाचे शिंगोळे करून घेऊयात. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी बेंदूर सणाच्या वेळेस मातीचे बैल बनवतात. त्या बैलांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी या प्रकारचे शिंगोळे केले जातात. याच कापण्यांच्या पिठापासून आपण शिंगोळे बनवणार आहोत. तर बैलांच्या शिंगांचा आकार जसा असेल त्याप्रमाणे हे शिंगोळे बारीक मोठे केले जातात. हे पहा, अशा पद्धतीने शिंगोळे करताना पीठ किंवा तेल न लावता आहे असेच हे शिंगोळे बनवून वेटोळे करून घ्यायचे, म्हणजे काय होतं तळताना ते सुटत नाहीत. तर या पद्धतीने आपल्या कापण्यासुद्धा इथे तयार झालेल्या आहेत. आता हे तळून घेऊयात. तर सुरुवातीला हे शिंगोळे तळून घेऊयात. हे पहा, शिंगोळे करताना पीठ लावलं नव्हतं किंवा तेलहीचाही वापर केला नव्हता, त्यामुळे हे सुटले नाहीत. आता याच पद्धतीने कापण्या तळून घेऊयात. तुम्ही कापण्या बघू शकाल अगदी टमटमीत फुगू लागलेल्या आहेत. हे पहा, मध्यम गॅसवरती या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम, मीडियम टू लो या पद्धतीने कापण्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी मोठ्या गॅसवर कापण्या तळून घ्यायच्या नाहीत, नाहीतर मग आतून पीठ कच्चं राहतं. तर तुम्ही या कापण्या बघू शकाल अगदी टमटमीत अशा झालेल्या आहेत. तर कापण्या तळल्यानंतर अशा पद्धतीने एका टोपामध्ये काढून घ्यायच्या आणि त्या झाकून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या वातड होत नाहीत. तर तुम्ही ते कापण्या बघू शकाल अगदी मऊ अशा या कापण्या झालेल्या आहेत. या कापण्या चहाबरोबर सुद्धा खाल्ल्या जातात. तुम्ही ते बघू शकाल काय सुंदर टमटमीत फुगलेल्या कापण्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.